मित्रांनो, ही माहिती आहे एका साध्या, विनम्र पण अतुलनीय दृष्टी असलेल्या व्यक्तिमत्वाची. ती म्हणजे आदरणीय रतन टाटा यांची. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतातील प्रसिद्ध उद्योगपती, पद्मभूषण रतन टाटा सर यांच्याबद्दल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आदरणीय रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईतल्या टाटा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. संपत्ती, ऐश्वर्य हे त्यांच्या घरात मूळचेच असले तरी त्यांचं बालपण अत्यंत भावनिक संघर्षांनी भरलेले होते. त्यांचे आईवडील लहानपणीच विभक्त झाले होते आणि रतन टाटा व त्यांचा भाऊ हे त्यांची आजी सरोजबाई टाटा यांच्या संगोपनाखाली वाढले. आजींचं प्रेमळ सहवास आणि मूल्यांचा संस्कार त्यांच्यातील संवेदनशीलता व नम्रतेचे मूळ कारण ठरले. रतन टाटा बालपणापासूनच अत्यंत खास होते. त्यांच्या नजरेत जगाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन होता. त्यांना इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरची आवड होती. त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. चांगली नोकरी, मोठे पगाराचे स्वप्न जगात कुठेही सहज मिळू शकलं असतं. तरीही त्यांनी आपला देश निवडला. भारतासाठी काहीतरी मोठं करायचं हे स्वप्न ते मनात बाळगूनच परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी टाटा समूहात 1962 मध्ये सामान्य कर्मचारी म्हणून त्यांनी सुरुवात केली. त्यांनी ऑफिसमध्ये बसून आदेश देण्याऐवजी कारखान्यात कामगारांबरोबर घाम गाळला. गरम भट्टीसमोर तासनतास उभं राहून त्यांना कामगारांच्या कष्टांची व त्यांच्या जीवन संघर्षाची खरी ओळख करून घेतली. त्यानंतरच त्यांनी निर्णय घेतला की कामगारांच्या सन्मानाला कधीही धक्का पोचू द्यायचा नाही. आदरणीय रतन टाटा कोणत्याही पदावर गेल्यानंतरही ते नेहमीच माणुसकीला पहिलं स्थान देत राहिले. 1991 मध्ये JRD टाटा यांनी संपूर्ण टाटा समूहाची जबाबदारी रतन टाटा यांच्या खांद्यावर दिली. त्या काळात टाटा समूहाच्या अनेक कंपन्या घसरणीवर होत्या. अनेकांनी त्यांना कमी लेखले. यांच्याकडून इतका मोठा समूह चालणार नाही असंही बोलले गेले. पण रतन टाटा यांनी टीकेचे बाण सहन करत विश्वभर भारतीय नावाची चमक वाढवली. त्यांनी टाटा मोटर्सला नवसंजीवनी दिली. टाटा इंडिका या पहिल्या स्वदेशी कारने भारतीयांच्या अभिमानात भर घातली. त्यानंतर जगातील आलिशान कार ब्रँड जॅग्वार आणि लँड रोवर विकत घेऊन त्यांनी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे वेधलं. एकेकाळी ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं आणि आज भारतीयांनी त्यांच्या कंपनीचा ताबा घेतला. यात इतिहासाचा अनोखा बदललेला काळ दडलेला होता. रतन टाटा यांचं ध्येय नफा नव्हतं. सामान्य भारतीयाचे स्वप्न पूर्ण करणे हे होते. त्यामुळेच त्यांनी जगातील सर्वात स्वस्त चारचाकी कार नॅनो निर्माण केली. जरी नॅनो प्रकल्प व्यावसायिकदृष्ट्या पूर्णपणे यशस्वी झाला नाही, तरी त्यांच्या मनातील विचार जगभर दाद मिळवून गेला. स्वप्न सगळ्यांची असतात. त्यांना उड्डाण देण्याचा अधिकारही सगळ्यांनाच आहे. रतन टाटा यांचं मन मोठं आहे हे सिद्ध करणाऱ्या घटना अखंड सांगता येतील. 26/11 हल्ल्यानंतर ताज हॉटेलचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी स्वतः भेट घेऊन त्यांची हालचाल जाणून घेतली आणि कोणत्याही कॅमेऱ्यांसमोर न येता त्यांनी मदत केली. त्यांच्या मते मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही. ते स्वतः खूप साधं आयुष्य जगत होते. ना दिखावा ना अहंकार. जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये त्यांचं नाव असलं तरी ते स्वतःला सामान्य मानत होते. त्यांची कार साधी, पसायदानासारखी त्यांची विचारसरणी आणि मन मात्र प्रचंड मोठं. त्यांनी आयुष्यात लग्न केले नाही, पण प्रेम दिलं ते संपूर्ण भारताला. त्यांच्या पहिल्या प्रेमकथेचं अपूर्ण रहस्य ही जीवनातील भावनिक बाजू दाखवत आहे. एकदा म्हटले होते की त्या काळी जर परिस्थिती वेगळी असती तर कदाचित माझं आयुष्य वेगळं असतं. परंतु त्यांचं संपूर्ण जीवन मग भारतासाठी समर्पित झालं. 2012 मध्ये त्यांनी टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून निवृत्ती घेतली. पण निवृत्ती म्हणजे थांबणे नव्हे. आजही ते टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि मानवसेवेसाठी अब्जावधी रुपये दान करतात. भारतातील सर्वात मोठ्या समाजसेवी व्यक्तिमत्वांमध्ये त्यांची गणना होते. रतन टाटा म्हणतात, जीवनात पैशापेक्षा माणुसकीचं मूल्य मोठं आहे. लोक तुम्हाला तुमच्या पदासाठी नाही तर तुमच्या वागणुकीसाठी लक्षात ठेवतात. आज रतन टाटा हे केवळ उद्योगपती नाहीत तर स्वप्नांचे शिल्पकार आहेत. साध्या हिरकणी हृदयाने जग जिंकणारे, विनम्रतेने उंच भरारी करणारे आणि भारत या नावाला जागतिक मंचावर अभिमानाने चमकवणारे.
जेव्हा जेव्हा त्यांच्या नावाचा उच्चार होतो तेव्हा तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या छातीतून एकच भावना उमटते, खरा हिरो असा असतो. तर मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.